आज दिनांक 17 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. नमस्कार. आज दिनांक 17 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि त्याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजेच मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे, रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजेच आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधानी राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचे ध्यान करूच नाही की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळविण्याकरिता करू नये. परमेश्वर प्राप्ती करता निष्काम बुद्धीने ध्यान करावे, म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाहीत. ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. साधूंजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. श्रीराम जय राम जय जय राम. आपण आपल्या प्रपंचात विषयात अडकलेले असतो आणि म्हणूनच आपण विषयांचेच आहोत, त्यांच्याच अधीन आहोत असा आपल्याला भ्रम निर्माण झालेला असतो. पण खरं तर आपण निसर्गतःच भगवंताचे आहोत. आपलं मूळ स्वरूपच ते आहे. आणि संत त्यांची मुख्य कामगिरी, मुख्य कर्तव्य हेच असतं की ते आपल्याला याची जाणीव करून देतात की आपण विषयांचे नाही तर भगवंताचे आहोत. आणि म्हणूनच आपण या संतांचा आदर करणं, त्यांच्या संगतीत राहणं आणि ते साधन जे आपल्याला देऊ करतात ते निष्ठेने आणि चिकाटीने करणं आवश्यक आहे. तसंच आपल्या हिताचं काय आहे हे आपल्याला पक्क ठाऊक असणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपण आपला प्रपंचही नीटनेटकेपणाने करू शकतो आणि परमार्थही साधू शकतो. तसंच आपण जे काही साधन आपले गुरु देव करतात किंवा हे संत मंडळी देव करतात तर ते करताना त्यात मुळात भाव असणं गरजेचं आहे. कारण तसेही साधन जरी आपण केलं तर त्याची फलितं निश्चितपणे आपल्याला मिळतील. पण आपण जर आपला पूर्ण भाव त्यात अर्पण केला, तो भगवंताजवळ अर्पित केला, तर त्याची उत्तमातली उत्तम आपल्याला जी परिणाम आहेत ते आपल्याला बघायला पडेल, निश्चितच मिळतील. आपला परमार्थ आपल्याला उत्तमपणे साधता येईल, आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधता येईल आणि मग आपल्या आयुष्यातला जो निखळ आनंद आहे, शाश्वत समाधान आहे
चिरकाळ टिकणारं तेही आपल्याला लाभू शकेल. म्हणूनच आपण आपल्या गुरु जवळ हीच प्रार्थना करूया की आमच्याकडून तुम्ही जे काही साधन करून घ्याल ते अगदी पूर्ण भावाने आमच्याकडून होऊ द्या. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.